नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी या YouTube चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आता आपण आज काय करणार आहे ते तुम्हाला लक्षात आलंच असेल। आता उन्हाळा सुरू झालेला आहे ना, काही पण आता आपण उन्हाळ्याचे कोणते पण आपण पदार्थ सुरू करतो त्याच्यातलाच एक आहे बटाट्याचे चिप्स करणारे। सगळ्यांनाच आवडणारे, लहानापासून मोठ्यापर्यंत फराळीला म्हणा, एरवी खिचडी करतो आपण तेव्हा पण आपण बटाट्याचे चिप्स तळून तोंडी लावायला घेतो। त्याच्यातला मी आता हे बटाट्याचे चिप्स तुम्हाला करून दाखवते। आपण असा बटाटा घेतलेला आहे, नवीन बटाटा बघून घ्यायचा। असा छान, जुन्या बटाट्याचे चिप्स एवढे व्यवस्थित येत नाहीत, हे नवीन बटाट्याचे एकदम कडक असे येते आणि चिप्स पण छान होतात। मग आता हे बटाटे मी काय केलं, आधी ना 2-4 तासापूर्वी आपण याला पाण्यात ठेवलेलं आहे। आता आपण याचे छिलटे काढून घेऊ। आता आपण हे बटाट्याचे साली काढून घेऊ। आपण असं सालटे काढून घेतले बटाट्याचं, हे असं काढून घ्यायचं। आता राहिलेले मी सगळे काढून घेते। तर आपल्याला आता हे साल्ट काढलं ना तर परत दुसरं पाणी तयार ठेवायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचं। आता हे पाण्यामध्ये हे तुरटीचा एक खडा घेतलेला आहे, आपण हा पाण्यामध्ये टाकून देऊ आणि हे छिलटे काढलेले बटाटे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे। म्हणजे बटाटे आपले असं टाकलं ना, तुरटीचा खडा आणि बटाटे असे पाण्यात ठेवायचे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही, चिप्स काळे येत नाही, पिवळे येते किंवा पांढरे शुभ्र येते। तर आता असेच राहिलेले मी पूर्ण हे असे साल्ट काढून घेते। आता आपण हे पूर्ण बटाटे असे छिलून घेतले। आता आपण याचे चिप्स करून घेऊ। तर चिप्ससाठी पण आपल्याला दुसऱ्या वेगळ्या भांड्यात पाणी ठेवायचं। चिप्स झाले, एके बटाटे चिप्स झाले की आपण पाण्यात टाकणार आहे, त्याच्यात पण तुरटीचा खडा टाकायचा। आता चिप्स तयार करायच्या आधी ना पाणी घेतलंय, त्या पाण्यामध्ये पण आपल्याला अशी तुरटी टाकून घ्यायची आणि चिप्स झाले तयार एका बटाट्याचे की आपण ह्या पाण्यात टाकणार आहे। आता आपण एक बटाटा घेतलाय, आता आपण चिप्स करायला सुरुवात करू। आणि बटाटा पकडला ना तर पुढेच घ्यायचे, पाठीमागे नाही आणायचं, असं म्हणजे मग खाली चिप्स तयार होते। बटाटा असा ठेवला की समोर करत राहायचं, मागे आणायचंच नाही अजिबात। म्हणजे मग ते पण छान आपले जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असे आपले चिप्स तयार होतात। पाठीमागे आणलं ना तर मोडायची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला समोरच बटाटा न्यायचा। हे आपण एका बटाट्याचे चिप्स तयार करून घेतले। आता राहिलेले मी असे सगळे बटाट्याचे चिप्स करून घेते। आता हे एक बटाटा झालं ना तर लगेच आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचंय। हे पाणी बाजूलाच ठेवलेले, तर आपल्याला लगेच असं पाण्यात टाकायचं, म्हणजे आपले चिप्स काळे नाही पडत। आता आपले चिप्स पूर्ण करून झालेले, तर असे पाण्यामध्ये ठेवलेले, हे असे पाण्यात ठेवायचे। याच्यात पण तुरटी टाकली होती, अजिबात काळे नव्हते पडले आणि एकदम मीडियम साईजचे, जास्त पातळ नाही, कारण पातळ झाले ना तर तळल्यावर म्हणजे थोडे असे लालसर होते पातळ असल्यावर, असं मीडियम साईज मध्ये करायचे। आता आपण उकळायला पण आपल्याला पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यात पण आपल्याला तुरटी टाकायची। आता हे पातेलं घेतले, त्याच्यात पाणी टाकलेले आणि आपल्याला तुरटी पण याच्यात टाकून द्यायची। एक खडा टाकला तुरटीचा आणि आता गरम करायचं, म्हणजे एकदम उकळी आणायची आणि उकळत्या पाण्यात आपल्याला चिप्स सोडायचे। आता आपण गॅस पेटवून पातेलं ठेवलंय, त्याच्यात पाणी आहे, तुरटी पण ठेवलेली। तर आता आपण झाकण ठेवू, म्हणजे मग पटकन उकळी येते। चांगली खळखळ उकळलं पाहिजे तेव्हा आपण चिप्स टाकणार आहे। आता झाकण ठेवून देते आणि उकळी आल्यावर आपण झाकण काढू। आता आपण झाकण काढू। पाण्याला उकळी आलेली, आता आपण चिप्स टाकून देऊ पाण्यामध्ये।
आता आपण चिप्स टाकून देऊ. हे सगळे असे ताटात उपसून घेतले आणि चिप्स टाकल्यावर बी आपल्याला ना 2-3 मिनिटं याला उकळू द्यायचं. जास्त बी नाही बरं का, शिजू द्यायचे नाही. तर थोडेसे कसे दबले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला उकळून घ्यायचे. आता आपण याला 2 ते 3 मिनिटं थोडं उकळणार आहे आणि झाकण ठेवणार आहे थोडा वेळ. हे असं पाणी एकदम खेळतं राहिलं पाहिजे, म्हणजे मग उघडे नाही दिसले पाहिजे चिप्स, मग चांगले होते. आता आपण झाकण ठेवू. आपण ना 3 ते 4 मिनिट याला उकळू दिले. तर कसं ओळखायचं, थोडंसं ना दबलं पाहिजे चिप्स, हे असं दबलं पाहिजे. आपलं शिजलेले आहेत. आता आपण काय करू, गॅस बंद करू. एकदम छान होणार आहेत आज चिप्स, हे मस्त झालेले आहेत. आता मी काढून घेते. आता एक असं खाली टोपलं किंवा काही पण ठेवायचं आणि वरती ना दुर्डी असन किंवा अशा आपण चाळण, ही अशा मी पुरणाची चाळणी का ठेवली, त्या चाळणीमध्ये आता काढून घेते. आता हे सगळे चिप्स मी असे काढून घेतले, असे काढून घेतले आणि थोडं सगळं पाणी खाली नितळेपर्यंत थांबायचं. नंतर आपण आता याला कपड्यावर मग पसरून देऊ. आता आपण याला सुकायला टाकणार आहेत ना. तर मी काय केलंय, घरामध्येच एका हॉलमध्ये कपडा अंतरला आणि कपड्यावर पांगून देणार आहे. उन्हात जायची पण गरज नाही. अशा पद्धतीने मी चिप्स करत असते. आणि मग एकदम चांगले वाळले ना, एक दिवस फॅन खाली फॅन चालू केलाय, तर मग पूर्ण वाळले ना, तर काय करायचं, एक दिवस उन्हामध्ये ऊन द्यायचं त्याला. पण असं सुरुवातीला टाकताना ना असेच टाकायचे, फॅनच्या हवेला असा कपडा अंतरायचा आणि पांगून द्यायचे. इतके मस्त होते ते, अजिबात काळे वगैरे पडत नाही, छान होते आणि आपल्याला उन्हाचा पण त्रास नाही. नंतर एकदम सगळे झाले ना वाळलेले, दुसऱ्या दिवशी काय करायचं, याला एक ऊन देऊन द्यायचं, मस्त होते चिप्स. आता मी काय करणार आहे, अशा प्रकारे सगळे पांगून घेते. मस्त एक साईजचे आपले, म्हणजे जाडीला एक साईजचे झालेले. बाकी लहान मोठे बटाटे असल्यामुळे काही छोटे काही मोठे, पण जाडीला आहे ना एकसारखे झालेले. हे असे चिप्स मी आता वाळू घालून घेतलेत आणि उद्या एक दिवस पुन्हा याला ऊन देणार आहे. आणि मीठ टाकलेलं का ते व्हिडिओ मध्ये आलेलं नाही, मीठ टाकलेलं पण. आपले आता चिप्स मस्त वाळून झालेले आहेत, हे बघा. आणि किती पिवळा कलर आलेला आहे, किती छान झालेत. असं घरातले घरात बिना उन्हाचं आपण केलेले आहेत. आता याला परत एक ऊन द्यायचंय, पण हे घरातच इतके फॅन खाली असे मस्त वाळत आहेत आणि खूप छान होते. अशा प्रकारे आपले बटाट्याचे वेपर्स किंवा चिप्स तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.